नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे। अध्यक्षपदासाठी नितीन नवीन यांचा एकमेव अर्ज हा दाखल झालेला आहे। 36 पैकी 30 राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुकीनंतर अध्यक्षपदाची निवड ही केली जाते। तर आज सकाळी 11 वाजता नवीन यांच्या निवडीची अधिकृत घोषणा ही केली जाईल। अमित शहा, राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा हे औपचारिक निवडीवेळी हजरही राहणार आहेत। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची बिनविरोध अशी निवड झालेली आहे। आज सकाळी साधारण 11 वाजता या निवडीची अधिकृतरित्या घोषणा केली जाईल। 36 पैकी जवळपास 30 राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुकीनंतर अध्यक्षपदाची निवड ही केली जाते आणि नवीन यांची याच पद्धतीने निवड झालेली आहे आणि आज सकाळी 11 वाजता याची अधिकृतरित्या घोषणा केली जाईल। अमित शहा, राजनाथ सिंह त्याबरोबरच जे.पी. नड्डा हे या औपचारिक निवडीवेळी हजर राहणार आहेत। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत, कशा पद्धतीने या निवडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कार्यक्रम कसा होणार आहे? सध्या भारतीय जनता पक्षाच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन हे आजपासून पदभार स्वीकारतील। यापूर्वी त्यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली होती आणि सध्या भाजपचे राष्ट्रीय परिषद ज्या मार्फत नितीन नवीन यांची निवड होणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी, त्या राष्ट्रीय परिषदेचे सर्व नेते हे दिल्लीत आहेत आणि जी निवडणुकीची प्रक्रिया असते अध्यक्षपदाच्या, ती निवडणुकीची प्रक्रिया ही औपचारिकपणे पार पाडण्यात आलेली आहे आणि भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नितीन नवीन हे आजपासून कार्यभार स्वीकारून त्यांच्या विरोधात कोणत्याही स्वरूपाचा अर्ज अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आला नव्हता, त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे असे आपण म्हणू शकतो। अगदी धन्यवाद सोमेश, अपडेट जाणून घेऊ तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।